नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहराच्या विकासासाठी 20 कोटी रुपयांचा बंपर निधी राज्य सरकारने दिली मंजुरी। नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराच्या विकासासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे हे विशेष प्रयत्नशील असून बुधवारी दुपारी 2 वाजता राज्य सरकारने 20 कोटी रुपयांचा बंपर निधी कोरेगाव शहरासाठी मंजूर केला आहे। शहरातील महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे। एकूणच कोरेगाव शहराला मिळालेल्या या विकास निधीमुळे सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे। विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी कामकाजाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून कोरेगाव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला असून शहरातील प्रत्येक विभागात ठोस आणि दर्जेदार विकास कामे करण्यात आलेली आहेत। प्रत्येक गल्लीबोळा ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करण्यात आले असून बंदिस्त गटारांद्वारे स्वच्छ व सुंदर परिसर करण्यात आलेला आहे। कोरेगाव शहरातील विविध विकास कामांसाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोरेगाव शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव नामदार महेश शिंदे यांनी सादर केला होता। त्यास नगर विकास खात्याचे मंत्री या नात्याने मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे। त्यानुसार 20 कोटी रुपये कोरेगाव नगरपंचायतीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार अजितदादा पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता। कोरेगाव शहरासह सातारा जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केदारेश्वर मंदिर परिसरात नवीन सभामंडप उभारणीसह नवीन आरसीसी इमारत उभारणी, पत्र्याच्या शेडची उभारणी आदी विकास कामांसाठी 2 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। कोरेगाव रेल्वे स्टेशन समोरील पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊसजवळ उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत हरजीराजे बर्गे उद्यानातील बाग बगीचा सुशोभीकरणासाठी 2 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आझाद चौकात नगरपंचायतीच्या भाजी मंडई आणि व्यापारी संकुलासाठी 4 कोटी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। कोरेगाव शहरातील कुंभार समाजासाठी सभामंडप बांधण्यासाठी 20 लाख रुपये, नरहरी सोनार समाजासाठी सभामंडपासाठी 20 लाख रुपये, माळी समाजाच्या सभामंडपासाठी 20 लाख रुपये, सुतार समाजाच्या सभामंडपासाठी 20 लाख रुपये, सनगर धनगर समाजाच्या सभामंडपासाठी 20 लाख रुपये, तेली समाजाच्या सभामंडपासाठी 20 लाख रुपये, लोहार समाजाच्या सभामंडपासाठी 20 लाख रुपये आणि परीट समाजाच्या सभामंडपासाठी 20 लाख रुपये असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सोशल इंजिनिअरिंगद्वारे सर्व समाजाचा विकास नामदार महेश शिंदे यांनी नेहमी सर्व धर्म समभाव ही भूमिका जोपासली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था असो अथवा संघटनात्मक पदे देताना त्यांनी सर्व जाती धर्मातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। कोरेगाव मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्व समाजांना सांस्कृतिक भवन अर्थात सभामंडप दिलेले आहेत। बुधवारी राज्य सरकारने कुंभार, नरहरी सोनार, सुतार, माळी, सनगर धनगर, तेली, परीट, लोहार समाजासाठी सभामंडपासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। यापूर्वीच ब्राह्मण समाज, वीरशैव, लिंगायत समाज, कोष्टी आणि नाभिक समाजासाठी सभामंडपांना यापूर्वीच निधीची उपलब्धता करून दिली असून त्याचे बांधकाम 80% जास्त पूर्ण झालेले आहे। एकूणच कोरेगावात सोशल इंजिनिअरिंगद्वारे सर्व समाजाचा विकास साधण्याचे काम नामदार महेश शिंदे यांनी केले आहे। या निधीबद्दल सर्व समाज बांधवांनी नामदार महेश शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 142 रुग्णांना 1 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक मदत। राज्यप्रमुख रामहरी राऊत राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून सातारा जिल्ह्यात 13 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 142 रुग्णांना 1 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नामदार महेश शिंदे हे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कायम आग्रही असतात, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली। कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी 4:30 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत रामहरी राऊत यांच्यासह कक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक चव्हाण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संदीप फणसे, रितेश ननावरे, विवेक शिंदे, गौरव गुळवणी यांच्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडियाचे प्रमुख अजित तुपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने
आरोग्य वारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केली असल्याचे सांगितले। यावेळी जिल्हा प्रमुख दीपक चव्हाण व कोरेगावचे प्रमुख संदीप फणसे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 142 रुग्णांना 1,13,00,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। कुठलाही व्यक्ती आपल्या मोबाईलद्वारे हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो। आतापर्यंत जर आपण बघायला गेलो तर संपूर्ण राज्यभर जवळपास 340 कोटीचे वितरण या मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झालेले आहे। त्यातील 13 कोटी हे आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि 1,13,00,000 रुपये हे आपल्या विधानसभा आपले आमदार महोदय महेशजी शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्या विधानसभेला ते मिळालेले आहेत। जवळपास 147 रुग्णांना याचा लाभ मिळालेला आहे। आपल्या आमदार महोदयांच्या कार्यालयातून याचा सतत पाठपुरावा होत असतो, त्यांचा सतत फोन येत असतो, पेशंटसाठी ते सतत कार्यरत असतात। हे खेडोपाडीची लोक आहेत ज्यांना माहिती कळेल की बाबा सातारा शहरामध्ये गेल्यानंतर ऑर्थोसाठी, हिप रिप्लेसमेंटसाठी, ॲक्सिडेंटसाठी, कॅन्सरसाठी तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तर मिळतेच, पण त्या जोडीला हा एक मोठा आधार तुमच्यासाठी आहे। निःशुल्क आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा व्यवहार होत नाही। त्याचबरोबर एखादं हॉस्पिटल यामध्ये पॅनल करायचं असेल ते सुद्धा निःशुल्क आहे। साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, त्यामुळं पूर्ण पारदर्शक ही प्रक्रिया आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय। क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, आरक्षणविषयी मार्ग काढावा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथे मागणी। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी स्वतः चर्चा करून मार्ग काढावा। राज्य सरकारने यापूर्वी दिलेले शब्द पाळावे, याविषयी राज्य सरकारला अपेक्षित असलेली सर्व मदत केली जाईल अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली। कराड येथे आपल्या निवासस्थानी बुधवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी राज्य सरकार भूमिका घेत नसल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। मनोज जरांगे पाटील यांचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांच्या मागण्यांबाबत राजकारण न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या सरकारला या विषयात मार्ग काढता आला तर ठीक, नाही तर राज्यात येणारे नवीन सरकार याविषयी निश्चितपणे मार्ग काढेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी महायुती सरकारला टोला लगावला। आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते आहे असे समाचार येत आहेत। जरांगे पाटलांचे जीव वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। माझी सरकारला विनंती आहे की त्यांचं उपोषण स्थगित करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही गंभीर पावलं टाकली पाहिजेत। त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे, काहीतरी आशादायक चित्र निर्माण केलं पाहिजे। जरांगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर एक आनंद वातावरण झालं होतं, पण आता कुठंतरी सरकारने दिलेला शब्द मोडलेला आहे असं चित्र आता आपल्यासमोर आलेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीनं मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यांना जर काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल हे लक्षात ठेवा। आमचं सर्वांचं या प्रयत्नाला सहकार्य राहील, कारण प्रश्न कितीही गंभीर असला तरी तो काही त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही आहे। प्रश्न आज ना उद्या सुटेल, नवीन सरकार आल्यावर तो सुटेल, परंतु आज मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचवणं अत्यंत आहे। मी जरांगे पाटलांनाही माझ्या वतीनं विनंती करतो की आपण कृपा करून वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आपलं उपोषण त्वरित स्थगित करावं। निष्ठावंत शिवसैनिकालाच कोरेगावातून विधानसभेची उमेदवारी द्या, पैलवान जालिंदर गोडसे। शिवसेनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत सर्वच जिल्हा प्रमुखांसमोर घेतला आक्रमक पवित्रा।
कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या पदरी कायम निराशा आलेली आहे. 5 वर्षांच्या कालखंडात शिवसैनिकांना कोणत्याही विचारात घेण्यात आलेले नाही. कायम डावलण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे खरा निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे. आता निष्ठावंत शिवसैनिकालाच विधानसभेची उमेदवारी द्या, आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि विजय होऊ असा विश्वास पैलवान जालिंदर गोडसे यांनी व्यक्त केला. सातारच्या शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी 4 वाजता शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. त्यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेताना कोरेगावच्या विषयावर पैलवान गोडसे आक्रमक झाले होते. त्यांनी 5 वर्षातील मनात असलेली खदखद व्यक्त केली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शारदा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर आमचे मनापासून प्रेम आहे. आनंद दिघे साहेब आम्हाला वंदनीय आहेत. आम्ही सच्चे आणि निष्ठावंत शिवसैनिक असून आम्हाला आमच्याच मतदारसंघात पक्षाच्या आमदाराकडून जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर योग्य नाही. पक्षाने आता आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा अंत पाहू नये. वेळप्रसंगी आम्ही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवून विजय होऊ असा आक्रमक पवित्रा पैलवान जालिंदर गोडसे यांनी घेतला. प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहे. त्यामुळे पक्षाने आमच्या भावनांचा विचार करावा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पैलवान गोडसे यांनी व्यक्त केली. एकूणच राज्यात आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. आमच्या भावना थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवा अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आणि संघर्ष करणार माऊली जाधव साहेब, चंद्रकांताला, रणजित, आम्ही तुमच्या पदाचा मान ठेवणार. आम्हाला शिकवलं साहेबांनी. कधी मी जर कर्तव्य घेत नसाल हा शिवसैनिक बाळासाहेबांचा आनंदी घ्यायचा आहे. मतदारसंघामध्ये शिवसैनिक लढण्यास सक्षम आहे. का तिकीट मागून आहे त्यांनी. बाळासाहेबांनी, आनंदी साहेबांनी सर्वसामान्य माणसाला नेता केलं. गुलाबराव पाटील असतील, छगन भुजबळ असतील, आमचे भाई असतील, का सर्वसामान्य शिवसैनिक तुम्हाला कधीच चालणार नाही. पैशावाला उठत नाही तुम्ही या आमच्या पक्षात नाही पटकन त्यांच्या कानावरती गेलं पाहिजे. म्हणा बोला. ज्या बाळासाहेबांनी घोषणाखोर स्थापन केलं म्हणून दोषी सांगून त्यांची शिवसेना तुम्ही त्या धुवात टाकायला निघालाय. हो, इनामदार सरांच्या गुरुजींच्या बद्दल आम्हाला आदर आहे. मोदींचे ते गुरु होते इथपर्यंत ठीक आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी मोदीजींच्या गुरुस्थानी होते आहेत. पण हिंदू नगर सम्राट बाळासाहेब ठाकरे जे गटाकडून जलसिंचन योजना नाव न देता बाळासाहेबांच्या आमच्या शिवसेनेच्या उडी घालताय तुम्ही. आम्हाला आमचा मान, आम्हाला आमचा आदर द्या. आमचा विचार करा.